असं धुकं बघून 6-6:30 वाजले असतील असं वाटतंय ना, पण आता 8:30 पावणे 9 वाजलेत। या धुक्यामुळे आम्हाला आज जाग आली नाही आणि तसंही आज शनिवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि घरात ऊन पडलं नाही म्हणून मस्त झोप लागली। आणि बाहेर येऊन जेव्हा बघितलं तेव्हा इतकं मस्त धुकं पडलं होतं ना, कधी कधी छान वाटतं कारण असं बघायला मिळत नाही। दत्त मंदिर इथून दिसतं ते सुद्धा दिसत नव्हतं, समोरच्या बिल्डिंग्सही दिसत नव्हत्या। थोड्या वेळापुरती ते छान वाटलं, पण नंतर वाटलं की आपल्या कामांची खरी सुरुवात करायची असेल तर थोडंसं ऊन पाहिजेच, कारण आज मला शनिवार आहे तर काही शनिवारची सकाळची जी कामं आहेत म्हणजे टॉयलेट बाथरूम साफ करणं हे सगळं होतं, कारण आज मला हेअर वॉश करायचा होता। आणि हेअर वॉश करायचं असलं ना तर मी थोडं टॉयलेट बाथरूम घासूनच घेते, नाहीतर मग परत दुसऱ्या हेअर वॉशच्या वेळेपर्यंत ते तसंच राहतं। मला तरी सवय आहे की जेव्हा मी हेअर वॉश करते तेव्हा मोस्टली टॉयलेट आणि बाथरूम दोन्हीही स्वच्छ करून घेते, म्हणजे दोन्ही काम एकत्र होतात। तर मस्त असं ऊन पडलं होतं, उन्हात छान असे केस वाळून घेतले आणि आज बरीचशी एकामागे एक म्हणजे कामांची नुसतं रांगच लागलेली आहे, कारण काही कामं ही ठरलेली आहेत आणि काही आमची आधीपासूनची ठरलेली होती ती सुद्धा आज करायची आहे। तर आता फ्रेश झाली आहे आणि आता सगळ्यात आधी झाडांना पाणी टाकून घेते। आणि रियांश ना तुळशीचे पानं खातो जेव्हा त्याला आठवण येते कधीतरी, पण काय झालं तुळशीवरनं थोडेसे डाग पडले आहेत, काही काळे डाग दिसतात, काही व्हाईट डाग दिसतात। तर त्यासाठी कुठलं फर्टिलायझर किंवा लिक्विड वापरायचं ज्यामुळे हे किडे किंवा डाग जातील, तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला सांगा। माझी एक सबस्क्रायबर आहे, तिचं मला चॅनलचं नाव आठवत नाही आहे, पण ती नेहमी मला सजेस्ट करत असते की ताई हे कर हे टाक किंवा माझ्या चॅनलवर जाऊन बघ। तर नक्की यासाठी काही असेल तर मला कमेंटमध्ये तू नक्की सांग, मी तुझ्याचबद्दल बोलते, तुला हे समजेल कारण तू रेग्युलर माझे व्हिडिओज बघते। असो, तर कामांची पहिली सुरुवात म्हणजे नाश्त्याची सुरुवात। ऑलरेडी उशीर झाला होता, हे काम छोटं जरी असलं ना तरी याला वेळ लागतोच। तर आता नाश्ता करायचा आहे आणि नाश्ता करता करताच ना मी थोडीशी आज भाजीची सुद्धा तयारी करून ठेवते। तर पोहे रेडी आहे आणि आता आज मला पनीर बटर मसाला बनवायचा आहे, फक्त भाजी आणि चपाती। तर त्यासाठी जो लागणारा मसाला असतो तो मी थोडासा भाजून घेतला आहे। तर एवढ्या घाईघाईने स्वयंपाकाची आणि नाश्त्याची एकत्रच तयारी करून आम्ही कुठे चाललोय, तर आम्ही चाललोय रियांशच्या शाळेत। आज आहे त्याचा ओपन हाऊस डे, म्हणजे 3rd क्वार्टरली एक्झाम झाली होती, त्याचा रिझल्ट डे आणि पॅरेंट्स टीचर मीटिंग हे दोन्ही एकत्रच असतं। तर त्याला पेपर ऑलरेडी मिळाले होते, म्हणजे क्वेश्चन पेपर्स आहेत, पण किती मार्क्स मिळतील किंवा कसे पेपर गेले हे त्यांनी पेपर झाल्यानंतरही सांगितलं होतं। आणि आता सुद्धा त्याला पेपर दाखवलेत, ग्रेड दाखवलेत, तर त्यांनी सगळं सांगितलेलं आणि ग्रेडसुद्धा आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे जेवढे त्यांनी सांगितले, पण तरीही टीचरशी जेव्हा आपण बोलतो प्रोग्रेसबद्दल किंवा कसं चालू आहे त्याचं हे सगळं कळतं। तर चला रियांशच्या शाळेत जाऊया। 11:15 वाजले, जाता जाता 11:30 वाजेपर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं आणि आम्ही बरोबर वेळेत पोहोचू। आणि आम्ही ना या मॉलच्या समोरून गेलो। मोस्टली काय होतं आम्ही बॅक साईडनी जातो, फ्रंट साईडनी येत नाही, पण आत्ता गेल्यानंतर आम्हाला क्रिसमसचं इतकं छान डेकोरेशन दिसलं, इतकं मोठं क्रिसमस ट्री। उद्या संडे आहे आणि येणं झालं तर नक्कीच येऊ, किंवा मग आता 1-2 दिवस रियांशच्याही सुट्ट्या लागतील आणि अश्विनच्याही सुट्ट्या आहे, तर नक्की आम्ही इथे एक विजिट करू। आल्यानंतर टीचरशी बोलणं झालं, त्याचे ग्रेड बघितले, तुम्ही बघू शकता कशामध्ये ए आहे, A+ आहे, बी आहे, सी सुद्धा आहे आणि डी सुद्धा आहे। कम्प्युटरमध्ये डी मिळाला, EVS मध्ये डी मिळाला, बाकीच्या हा बहुतेक हिंदीचा पेपर आहे, हिंदीमध्ये सी, बाकीच्या सब्जेक्टमध्ये ए आणि बी आहे। अक्षरसुद्धा छान सुटसुटीत नीटनेटके काढलेत आणि ठीक आहे, ओव्हरऑल परफॉर्मन्स त्याचा ठीक होता। आणि आमची एवढी एक्सपेक्टेशन आहे की प्रत्येक सब्जेक्टमध्ये ए किंवा बीच मिळायला पाहिजे। इट्स ओके, करेल तो हळूहळू प्रोग्रेस। घरी आलो त्यानंतर म्हटलं ही बॅग माझ्या हाती होतीच, अचानक माझ्या लक्षात आलं तुम्ही बरेचदा मला विचारता या बॅगबद्दल, तर आज याची लिंक देतेच। तर ही जूटची बॅग आहे, खूप छान मटेरियल आहे, जूट मटेरियल असतं, आतमध्ये एक झीप आहे आणि तशी बॅगला एक मोठी झीप आहे, पण बऱ्यापैकी सामान येतं। स्लिंग बॅगमध्ये जेवढं यायला पाहिजे ना तेवढं सामान येतं आणि छान आहे, मटेरियलसुद्धा मस्त आहे आणि खूप मला आवडते ही बॅग, नेहमी मी हीच बॅग वापरते। बघा प्रिंटही छान आहे आणि मटेरियलसुद्धा खूप मस्त आहे। तर तुम्हाला घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर येतानाच पनीर घेऊन आलेले आणि पनीर जेव्हा घाई असते ना तेव्हा मी पनीरचे असे मोठे मोठे स्लाइस करते आणि तसेच शॅलो फ्राय करून घेते। छोटे छोटे तुकडे करण्यापेक्षा असं काम केलं तर लवकर काम होतं। तर आता भाजीचा जो मसाला होता तो
तो फक्त मिक्सरमध्ये बारीक करून भाजी तयार करायची होती, तर त्याला जास्त वेळ लागला नाही. बाहेर गेले की यायला थोडासा उशीर हा होतोच, तर पटापट पराठेही बनवून घेतले. आज चपात्या म्हणजे साधं तेल न लावता बनवत असते मी रोज, पण आज तेल लावून छान असे पराठे बनवले. तर असा आज साधा स्वयंपाक आहे, पनीर बटर मसाला आणि पराठे. खूप दिवसापासून सगळ्यांची डिमांड होती की प्लम केक बनव, कारण बाहेर एकदा प्लम केक बघितल्यानंतर खायची इच्छा होते आणि मोस्टली केक सगळे आता घरीच बनतात, विकत घेतल्या जात नाही. पण ह्यासाठी ना थोडीशी जास्त मेहनत, म्हणजे आदल्या दिवशीपासूनची मेहनत असते, म्हणून हे काम थोडंसं रेंगाळत किंवा पोस्टपोन मी करत होते. तर आदल्या दिवशी मी ऑरेंज ज्यूसमध्ये काही ड्राय फ्रूट्स, टूटी फ्रुटी, चेरी, मनुके हे सगळं असं सोक करत ठेवलं आणि आत्ता स्वयंपाक जेवण झाल्यानंतर मी हा केक बनवायला घेतला. तर आता हा पूर्ण रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली नाही, कारण खूप घाईघाईत काम झालं. नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल तेव्हा नक्की शेअर करेल. तर बघा, मस्त असा प्लम केक बनवून रेडी आहे. खूप सारे असे लोडेड ड्राय फ्रूट्स, मस्त लागतो आणि इतका सुगंध पूर्ण घरभर पसरतो ना, खायला खूप मजा येते. आणि तशीच सगळ्यांची इतकी दिवसांची जी वाट बघण्याचं हे होतं ना, ते पूर्ण झालं आणि सगळ्यांना मजा आली खायला. अर्ध्यापेक्षा जास्त केक आम्ही तेव्हाच्या तेव्हाच संपवला. पुढच्या वेळेस नक्की तुमच्याशी शेअर करेल. दुपारी सहज बसलो होतो आणि काही फाईल्स चाळत होतो, तर आम्हाला हे आमचे जुने फोटो दिसले आणि लक्षातही नव्हतं की हे यामध्ये ठेवले आहेत. तर हा आमचा मनालीचा फोटो आहे. दोघंही आम्ही थोडेसे वेगळे दिसतोय. आणि हा रियांशचा जो आहे, तो रियांश 3 की 4 महिन्याचा होता तेव्हाचा फोटो आहे. मस्त वाटतं ना जुने फोटो बघून, खूप छान वाटतं. हे कोण आहे? कोण आहे तू सांग? मी. अच्छा, मला वाटलं मला विचारतोय की मी. आणि ती कोण आहे? मी. आणि दुसरा तू. मागून तसं नको करू, फोटोला बघू दे. बघ किती छान होती ना मी. आणि तू? गुबू गुबू. हे बघ, हा फोटो कसा आहे? तू कुठे गेली होती? आम्ही फिरायला गेलो होतो. कुठे? आम्ही नाही सांगणार. सांग. तू पण होता तेव्हा. हा? कुठे आहे? फोटोत नाहीये तू. कश्मीर गए थे. कश्मीर जाए क्या वापस? चलो जाते हैं. कश्मीर जाए क्या? कश्मीर कितना बड़ा फोटो है. कश्मीर जाए मला. बघ, नीट पकड, नीट पकड, दाखव. फुल पकडला. हा रे, मस्त ना. हा रे. जुने फोटो बघितले की जुन्या आठवणी येतात. कधीतरी आपले जे अल्बम्स तसेच ठेवलेले असतात ते एकदा चाळावेत किंवा फोटोज बघावेत, मजा येते. आणि आम्ही शिमला मनालीला गेलेलो तेव्हा रियांश 2.5 वर्षाचा होता, त्याला काहीच आठवत नाही. तर आता हे फोटोज बघून त्यालाही खूप मजा येते. सगळ्यांनाच मजा येते आपले फोटोज बघायला, किंवा ज्या जुन्या आठवणी आहेत त्या सगळ्या मस्त नवीन होतात. तर रियांश खेळायला गेला होता, त्यानंतर तो अचानक सरप्राईज झाला फोटो बघून आणि त्यानंतर तो थोडासा झोपला. एरवी तो झोपत नाही, त्याचं असं आहे की दुपारी तो झोपत नाही आणि एकदा का झोपला की मग त्याची उठायची इच्छा होत नाही. मी एक वेळ झोपते पण तो कधीच झोपत नाही. कधीतरी असं होतं की त्याला झोपावं असं वाटतं, तर मस्त आज पांघरून घेऊन तो झोपला होता. आणि आज उलट झालं, मी झोपले नव्हते तर त्याला उठवलं आणि आज जसं आमचं ठरलेलं की आम्हाला जायचं होतं भाज्या घ्यायला मंडईमध्ये. आमच्या घराजवळच एक मंडई लागते सॅटर्डेला, ती मी तुम्हाला यायच्या वेळेस दाखवेल. पण ही जी मंडई आहे ना, तिथे मोस्टली कधीकधी खूप अशा शिळ्या भाज्या वगैरे मिळतात, पण मोस्टली असं रात्रीच्या वेळी जायचं 7-8 वाजता. आणि एक सब्जी म्हणते एक भाजीवाल्याचा ठेला जो असतो तो पकडायचा, जिथे छान अशा फ्रेश व्हेजिटेबल्स मिळतात. ही कोथिंबीरची जुडी 5 रुपयाला होती आणि बाकीच्याही ज्या भाज्या आहेत ना त्या खूप स्वस्त मिळाल्या. बऱ्यापैकी आठवड्याभराच्या भाज्या आम्ही घेऊन आलो. तर छान मिळतं. सकाळच्या वेळेला खूप शिळं असतं, पण असं रात्रीच्या वेळेला ताजं आणि स्वस्तसुद्धा असतं. तर बऱ्यापैकी स्वस्त मिळालं म्हणून खूप सारं घेऊन आलो. आणि हे ते मार्केट
जिथे सॅटर्डेला हे लागतं. घरी आल्यानंतर मग आम्ही खूप सारं सामान घेऊन आलो. त्यात हिरव्या भाज्या खूप आहेत, कारण उद्याची सुद्धा प्रिपरेशन त्यातच आहे. उद्या बनवायचं आहे एक स्पेशल, त्यासाठी ही सगळी तयारी. पण त्यासाठी लागणारं जे पीठ पाहिजे होतं ते आमचं राहून गेलेलं, म्हणून आम्ही रिलायन्समध्ये गेलेलो. रिलायन्समध्ये गेल्यानंतर त्याचा व्हिडिओ मी शूट केला नाही, पण येताना वडापाव खायची इच्छा झाली. हा वडापाव खरंच मला आवडला, छान आहे. इराणी कॅफेच्या जस्ट थोडंसं अपोजिट आहे. आणि वडापाव तर घेतला, पण त्यासोबत आम्हाला मिरच्या मिळाल्या नव्हत्या. आणि हे असं कोण कोण करतं तुम्ही नक्की सांगा. मला मिरच्या देठं काढण्यापासून त्या भाजण्यापर्यंत खूप भीती वाटते त्याची, आणि असं होतं तेल उडतं किंवा असं होतं, म्हणून मोस्टली मी हे काम करतच नाही. पण मिरचीशिवाय वडापावची मजा नाही, म्हणून मिरच्या फ्राय कराव्या लागल्यात. आजचा दिवस असा होता ना की खरंच कामांची नुसती रांग लागली होती. पण जेव्हा काम असतं किंवा वेळ कमी असतो आपल्याकडे, तर त्या गोष्टींचा विचार न करताना आपला माइंडसेट खूप महत्त्वाचा असतो की नाही, आजच्या आज मला हे काम करायचं आहे, किंवा आज हे जर मी काम करून ठेवलं तर उद्या मला थोडंसं काम कमी असेल किंवा प्रिपरेशन झालेली असेल, त्यामुळे बाकीच्या गोष्टींचा तेवढा त्रास होणार नाही. तर खूप साऱ्या हिरव्या भाज्या आणल्या होत्या आणि हे आधीच ठरलेलं होतं, कारण आम्हाला ना सरसोचा साग खायचा आहे. तर इच्छा होत होती खूप, स्पेशली अश्विनची. माझं एवढं नाही आहे, पण अश्विनला खायचं होतं. आणि नेहमी हिरव्या भाज्या मी आणते ना, तेव्हा मला अश्विनची खूप हेल्प होते. अदरवाईज मी हिरव्या भाज्या एखाद दुसरी भाजी सोडली तर मी एवढ्या भाज्या आणल्याही नसत्या, पण मला त्या निवडून मिळतात म्हणून मी एवढ्या सगळ्या भाज्या आणल्यात. जवळपास 6 ते 7 हिरव्या भाज्यांच्या जुड्या होत्या. आणि म्हटलं की आता टी व्ही बघता बघता आपलं हे सगळं काम वेळेवर होऊन जाईल, आणि उद्या साठी जे काम लागणार आहे, म्हणजे उद्याची जी कामं आहेत त्यासाठी तेवढी प्रिपरेशन लागणार नाही. रिलायन्समधून अशा कॅरी बॅग कोण आणतं? मी हे काम मोस्टली कधी कधी करते, त्यासाठी मला ओरडाही मिळतो. पण या कॅरी बॅग कधी कधी कामातही पडतात. ज्या कोऱ्या असतात, भाज्या आणते त्या तर वेगळ्या असतात, पण मी आणते कधी कधी. त्यानंतर थोडंसं सामान, मक्के का आटा आणि बाकीचं छोटं मोठं सामान आणायचं होतं ते. तर आता पटापट सगळ्या भाज्या काढून घेतल्यात, फ्रीजमध्ये ठेवून घेतल्यात. उद्या वॉश करेल, म्हणजे उद्या व्यवस्थित त्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवता येईल. वॉश केलेल्या भाज्या असल्या की डायरेक्ट घेता येतात. आणि बाकीच्या ज्या हिरव्या भाज्या आहेत त्या आता व्यवस्थित साफ करून ठेवते. आणि मी तेच म्हटलं की आपल्याला माहिती असतं जेव्हा की आपल्याला हे काम आत्ताच्या आत्ता कंप्लीट करायचं आहे, तर आपण त्या वेळेचा किंवा त्या कामाचा विचार जास्त करत नाही. ते काम वेळेवर पूर्ण झालं पाहिजे, हा आपला मेन हेतू असतो. खाण्यापिण्याची खरी मजा ना हिवाळ्यात असते. खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या भाज्या, खूप सारे वेगवेगळे फ्रूट्स. आत्ताही मी रिलायन्समधून गेलेत तर जवळपास 2.5 किलो पेरू आणलेत, कारण पेरूशिवाय तर आता एक दिवसही असा जात नाही. तर आता पटकन सगळं आवरून घेते. असा होता आजचा सॅटर्डे. खूप बिझी गेला, खूप सारी कामं केली जी मी तुमच्याशी शेअरसुद्धा नाही केलीत. म्हणजेच खरंच कामांची रांग होती आज, पण सगळं ठरलेलं होतं ना, सगळं मॅनेज झालं, कारण तसा माइंडसेट होता आधीपासूनचा. म्हणूनच माइंडसेट आपला खूप महत्त्वाचा असतो. चला मग, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. उद्या भेटूया. बाय.